अमेरिकी वेळेनुसार शनिवारी रात्री 2 वाजता अमेरिकेतल्या ऑर्लॅन्डो शहरातल्या LGBT नाईट क्लबमध्ये लोक पार्टी साजरी करत होते. वीकेंड असल्यानं नाईट क्लब गर्दीनं खच्चून भरला होता आणि दणाणून टाकणाऱ्या संगीतातच अचानकपणे गोळ्यांचा आवाज ऐकू येऊ लागला. मी त्यावेळी नाईट क्लबमध्ये होतो. त्यावेळी मी पाहिलं की एका माणसाच्या डोक्याला मार लागलाय. त्याच्या डोक्यातून रक्त वाहत होतं. मी त्याची मदत केली आणि त्याला क्लबच्या बाहेर घेऊन आलो. अचानक झालेल्या हल्ल्यानं कोणाला काय करावं काहीच सुचत नव्हतं. प्रत्यक्षदर्शीच्या माहितीनुसार गोळीबाराच्या आवाजानं सगळेजण जीव वाचवण्यासाठी जमिनीवर आडवे झाले. अशातच काहींनी पोलिसांना फोन केला. काही वेळातच पोलिसांनी धावत येऊन कारवाई सुरू केली. नाईट क्लबमधल्या 30 लोकांना पोलिसांनी सुरक्षित बाहेर काढलं आणि हल्लेखोर ओमर मतीन याला जागीच ठार मारलं. चकमक आणि त्यानंतर पोलिसांनी परिसराची घेतलेली कसून झडती असं हे ऑपरेशन जवळपास 5 ते 6 तास चाललं. अमेरिकेतली रविवारची सकाळ ही हल्ल्याच्या बातमीनंच सुरू झाली. दरम्यान पोलीस तसंच सुरक्षा यंत्रणांनी हा परिसर ताब्यात घेतलाय. तर ऑर्लॅन्डो शहरात हाय अलर्ट घोषित करण्यात आलाय. ब्युरो रिपोर्ट, झी मीडिया. झी 24 तास रहा एक पाऊल पुढे.